नमस्कार। या 6व्या प्रश्नामध्ये संगीता, अनिता आणि स्मिता या 3 पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. बॅलन्स शीटची तारीख दिली आहे 31 मार्च 2019 आणि याच तारखेला या 3 पार्टनरनी संस्था विसर्जित केलेली आहे। सुरुवातीला इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर रियलायझेशन अकाउंट 20 ओळींचा डबल कॉलम, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलमचा 8 ओळींचा आणि बँक अकाउंट 7 ते 8 ओळींचा सिंगल कॉलम। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, तिन्ही पार्टनरचे कॅपिटल, सुरुवातीला आपण तिघींचे पण कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत। बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000, 40,000 आणि 30,000। त्याच्यानंतर या प्रॉब्लेममध्ये 3 आउटसाइडर लायबिलिटी आहेत, त्या म्हणजे संध्याज लोन, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल। आउटसाइडर लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात, ट्रान्सफर केल्यावर तिन्ही आउटसाइडर लायबिलिटी डेबिट आणि रियलायझेशन अकाउंट क्रेडिट। मग एंट्री झाली आउटसाइडर लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट, म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज अंडरलाइन डॅश आणि तिन्ही लायबिलिटींची यादी केली आहे आणि त्या 3 अमाउंटची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 2,60,000। ॲसेटला बघा, बँक बॅलन्स सोडून ज्या इतर 5 ॲसेट आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला रियलायझेशनला ट्रान्सफर कराव्या लागतील। ॲसेटचे बॅलन्स डेबिट ट्रान्सफर केल्यावर या 5ही ॲसेट आपल्याला क्रेडिट करावे लागतील आणि रियलायझेशन डेबिट। मग एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स, म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स 5 ॲसेटची यादी केली आहे आणि या 5 अमाउंटची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 3,85,000। बँक बॅलन्स आपण लिहितो बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000। आता ॲडजस्टमेंट नंबर आहे ॲसेट्स रियलाइज। ॲसेट रियलाइजचा अर्थ होतो मार्केटला ॲसेटची विक्री करून त्यांच्यापासून आपल्याला किंमत मिळणे। तर त्याच्यामध्ये बघा, लँडचे रिकवर्ड झाले आहेत 1,80,000, गुडविलचे रिकवर्ड झाले आहेत 75,000, लोन अँड ॲडव्हान्स त्याचे रिलीज झाले आहेत 12,000 आणि 10% ऑफ द डेट्स प्रूव्ड बॅड, याचा अर्थ डेटरपैकी 10% रक्कम बॅड डेट्स ठरली आहे। म्हणजे बॅलन्स शीटला डेटरची अमाऊंट दिली होती 1,25,000, त्यापैकी 10% बॅड डेट झाला आहे, म्हणजे डेटरकडून वसूल होणार 1,12,500। या पहिल्या ॲडजस्टमेंटमधल्या 4ही ॲसेटची बेरीज झाली 3,79,500। एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट 3,79,500 आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 4ही ॲसेटची यादी केली आहे आणि त्या 4ही अमाउंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 3,79,500। डेटरमधून आपण ही बॅड डेट्स वजा केला आहे आणि मग वजा केलेली अमाऊंट या यादीमध्ये आपण घेतलेली आहे। पुढे सेकंड नंबर ॲडजस्टमेंट, संगीता टू प्लांट ॲट बुक व्हॅल्यू। 3 पार्टनरपैकी संगीता नावाची जी पार्टनर आहे तिने धंदा बंद करणार असल्यामुळे धंद्यामध्ये असलेली प्लांट म्हणजे यंत्रसामुग्री स्वतःकडे घेतली आहे। ॲसेट घेतल्यावर डेबिट द रिसिव्हर या रूलनुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होणार। मग एंट्री झाली संगीताच कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन आणि संगीताच्या कॉलममध्ये 20,000
कारण प्लांट आपली बुक व्हॅल्यू होती 20,000 आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय संगीताच कॅपिटल अकाउंट 20,000 कंसात लिहायचं आहे प्लांट टेकन ओव्हर. पुढे 3 नंबर ॲडजस्टमेंट. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड ॲट 5% डिस्काउंट. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या दोन आउटसाइडर लायबिलिटी पेड करताना आपल्याला 5% डिस्काउंट मिळाला आहे. म्हणजे प्रत्येक लायबिलिटीतून 5% कमी करून जेवढी रक्कम येईल तेवढीच आपण पेमेंट केलेलं आहे. लायबिलिटीचा पेमेंट केल्यावर एंट्री होते रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट इथे दाखवलेत बघा. क्रेडिटर्स 1,20,000च्या 5% 6,000 वजा करून क्रेडिटर्सना आपण पेमेंट केलं आहे 1,14,000. तसेच बिल्स पेएबल. बिल्स पेएबलची एकूण रक्कम द्यायची होती आपल्याला 20,000 पण त्याच्यामध्ये आपल्याला 5% डिस्काउंट मिळाला म्हणून मायनस केलेत 1,000 आणि प्रत्यक्ष पेमेंट केलं आहे 19,000. या दोन अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला आली आहे 1,33,000. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट 1,33,000. 4 नंबर ॲडजस्टमेंट. संध्याज लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ ₹6,000 ॲज इंटरेस्ट. संध्याकडून आपण धंद्यामध्ये जी कर्जाऊ रक्कम घेतली होती तिची परतफेड करताना आपल्यावर 6,000 रुपये व्याज आकारण्यात आलं आहे. म्हणजे पेमेंट करताना आपल्याला कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज असं एकूण रक्कम आपल्याला पेड करावी लागेल. म्हणून एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट संध्याज लोनची मेन अमाऊंट आहे 1,20,000 आणि त्याच्यावरचं व्याज ॲड करावं लागलं आपल्याला 6,000. असं टोटल पेमेंट झालं आहे 1,26,000. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट 1,26,000. 5 नंबर ॲडजस्टमेंट बघा. देअर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ बिल्स of ₹1,00,000 which was under discount. Out of them a holder of one bill of ₹20,000 became insolvent. Contingent liability याचा अर्थ अचानक उद्भवलेली देयता. तर आपण एक बिल 1,00,000 रुपयाचं बँकेमध्ये डिस्काउंट केलं होतं आणि त्या 1,00,000पैकी एक बिल 20,000चं आपलं डिसऑनर झाले. कशामुळे तर त्या बिलाचे पैसे ज्या व्यक्तीकडून येणं बाकी होतं अशी व्यक्ती इन्सॉल्वंट म्हणजे बनली आहे म्हणजे कर्जबाजारी झाली आहे. त्याच्यामुळे 20,000 रुपयाचं बिल बँकेमध्ये जमा झालं नाही. मग आपल्याला बँकेकडून आधी आणलेली रक्कम आपल्याला बँकेला परत द्यावी लागणार 20,000. ही अचानक उद्भवलेलं देणं आहे. मग एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रियलायझेशनच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 20,000 कंसात लिहिलं आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट 20,000. तिन्ही लायबिलिटी आपल्या पेड करून झालेल्या आहेत. आता आपल्याला रियलायझेशन अकाउंटचा फरक काढायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये रियलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे 6,64,000. तीच क्रेडिट साईडला नोंदवली आहे आणि 6,64,000 मधून या 3 अमाऊंटची बेरीज करून ती वजा केली आहे तेव्हा लॉस आला आहे 4,500. डेबिट साईडची बेरीज जास्त क्रेडिटला फरक याचा अर्थ रियलायझेशन लॉस. हा लॉस आपल्याला तिन्ही पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये विभागून दाखवावा लागतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 2:1. म्हणून आपल्याला 4,500ला 5नी भागल्यानंतर भागाकार आला आहे 900 आणि या 900च्या दुप्पट पहिल्या 2 पार्टनरना
लॉस मधला शेअर जाईल 1800. बघा कसं लिहिलंय, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लॉस संगीता 1800, अनिता 1800 आणि स्मिता 900. लॉस झाल्यावर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला नोंदवतो आपण, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लॉस 1800, 1800 आणि 900. या प्रॉब्लेममध्ये तिन्ही पार्टनरच्या क्रेडिट कॉलमच्याच बेरजा जास्त आहेत. 60,000, 40,000 आणि 30,000 त्याच डेबिट साईडला नोंदवले आहेत आणि त्यातून प्रत्येकाच्या कॉलममधली डेबिटची अमाऊंट आपण मायनस केली आहे, तेव्हा फरक आला आहे 38,200, 38,200 आणि 29,100. हा फरक आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करतो, म्हणून त्याला लिहिलं आहे टू बँक. टू बँक लिहिलं याचा अर्थ बँक अकाउंट क्रेडिट, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय संगीताच कॅपिटल अकाउंट 38,200, बाय अनिताच कॅपिटल अकाउंट 38,200 आणि बाय स्मिताच कॅपिटल अकाउंट 29,100. अशा पद्धतीने बँक अकाउंट आपला टॅली झाला आहे 3,84,500.